मी काय सांगू तुला काय बोलू, मी टॉप स्कर्ट घालून आली मागे लागले कुत्रे. नमस्कार. तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 4:30 वाजता आणि तुम्ही विचार करत असाल की ही मुलगी दुपारच्या 12 वाजेपर्यंत बोचावरती करून पडलेली असते, ही कसं काय लवकर उठली. वेल द थिंग इज की आज कॉम्पिटिशन आहे आणि कॉम्पिटिशन कितीही बकवास असो, ह्या कॉम्पिटिशनला बकवास नाही म्हणत आहे, नो ऑफेन्स फेस्टिवल, बट मला झोप येत नाही राव. कॉम्पिटिशन जे आहे मला झोपच येत नाही काय माहीत का. तर मी म्हणून नर्वस काइंड ऑफ, कारण की मी आज पहिल्यांदा काहीतरी आउट ऑफ द बॉक्स करते आहे. लाईक आउट ऑफ द बॉक्स मी कधी केलं पण नव्हतं आणि मी कधी विचार पण नव्हता केला मी करणार आहे. मी गझल म्हणणार आहे योगाईच, गझल. आणि मी ज्या मुलीला लास्ट इयरपर्यंत माहीत पण नव्हतं गझल म्हणजे काय, तुम्हाला सांगते भेंजो हे काय हे मला तर कळतच नाही. ठीक आहे, जेव्हा पण मला जायचं असतं ना बाहेर, हे बघा हे असं होतं. आता हे पिंपल आहे का कोण हवून गेलेलं आहे इकडे. एनिवेज ठीक आहे सोडा. तर मला मेनली तर मला एवढं म्हणून जिंकायचं आहे, कारण की मला माझ्या बॉयफ्रेंडवर गायचं आहे, म्हणजे तो हार्मोनियम वाजवणार आणि मी गाणार. पण हे तेव्हाच शक्य आहे जर मी हा वाला राऊंड क्लिअर केला आणि मी नेक्स्ट राऊंडला गेली, कारण की नेक्स्ट राऊंडमध्ये तो येणार आहे म्हणजे त्याच्या कॉलेजकडनं. मी वेस्टर्नमध्ये पण घेते. आता तुम्ही म्हणत असाल अरे हिला वेस्टर्न येतं, बिकॉज ऑब्वियसली आय एम नॅशनल स्कूल यू गाईज, म्हणून मला घ्यायचं नव्हतं. बट मग कॉलेजवाल्यांनी म्हटलं की घे तेवढीच एक ट्रॉफी भेटेल आपल्याला, म्हणून मग घ्यावं लागलं. तुम्हाला सांगते मी काही प्रिपेअर नाही केलेलं आहे, लिटरली झाटा प्रिपेअर नाही केलेलं आहे वेस्टर्नचं. मी असंच चालली, असंच चला म्हणजे चला जायचं आहे चला. तर मग लगेच आंघोळ करून मग मी बसली मेकअप करायला. आणि तुम्हाला वाटत असेल की ओ माय गॉश वाव शिवानी तुझे आयब्रोज किती भारी दिसतात. यस, मी त्या दिवशीच आयब्रोज करून आली आणि मी एवढी रडली तुम्हाला काय सांगू. एनिवेज बट मी किती सुंदर दिसते मेकअप करताना. आणि तरी मी म्हटलं की माझा दिवस चांगला तर जाऊ नाही शकणार. मी माझ्या भावाला म्हटलं मला कॉलेजला ड्रॉप कर, कारण की माझ्याकडे हार्मोनियम आणि गिटार होती. बट ॲज यू गाईज नो नाही. मग मी लेट पोचली कॉलेजला, एवढे कष्ट करून पोचली पॅन्चोत. ओके गाइस, तो अभी हम यहाँ पे पहुँच चुके हैं. दिस इज द सीन. दिख रहे बच्चे दिख रहे हैं तुमको? ये सब कुछ है और मेरे को लगी है भूख. ठीक है, और अगर मेरे को अभी 5 मिनट में किसी ने खाना नहीं दिया तो मैं उसकी बहुत गांड मारूंगी. मला जायचं होतं नाश्ता करायला, बट भाई साहब एवढी लाईन रजिस्ट्रेशनसाठीच कुठला काय भेटतंय, आणि भेटलं तेव्हा भूकच गेली बँचोत, काय बकवास. तर मग सगळ्यात आधी तर मी माझा वेस्टर्नचा परफॉर्मन्स उरकून घेतला, लवकर रजिस्ट्रेशन केलं आणि परफॉर्मन्स केला आणि बाहेर आली. ओके, तो मेरा जस्ट हुआ एंड अभी हम जा रहे फॉर समवेयर, आई डोंट नो वेयर, समवेयर. मग मी माझा लाईट वोकल म्हणजे गझलसाठी माझं रजिस्ट्रेशन करून ठेवलं आणि मग मी चेंज करायला गेली. मला माहिती आहे कुर्ता चांगला नाही आहे, पण मला पण माहिती आहे की मी काही एवढं चांगलं गाणार नाही, तो समथिंग शुड बी मॅचिंग. तर मग मी लंच करून घेतला आधी आणि मग माझ्या फ्रेंडच्या नंतर मी परफॉर्म केला. आय डोंट नो इफ आय शुड कॉल हिम फ्रेंड. आणि मग जज म्हटला की चांगला होता पण अजून चांगला होऊ शकत होता. बट ठीक आहे भाई, मला तेव्हाच कळायला होतं की माझी गाण लागणार आहे आता. एनिवेज तर मग कॉलेज तर काय भेंजो बाप आहे रे भाई, काय बाप, एवढं गरीब फील होत होतं ना मला, एवढा एवढा गरीब कॉलेज आहे आमचं. आणि एकदम फुल ऑन लिफ्ट ऑडिटोरियम, तर एवढा भारी ऑडिटोरियम मध्ये पार्किंग बघा तुम्ही, पार्किंग भाई साब, पार्किंग बघा. आणि मग लिफ्ट अँड एव्हरीथिंग वॉज सो नाईस. ठीक आहे, आणि ऑडिटोरियममध्ये गेले असं वाटत होतं कोणत्या तरी मूवी थिएटरमध्ये बसणार आहे मी आता. अँड इट वॉज एव्हरीथिंग वॉज सो नाईस. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा थोबडा ह्या व्हिडिओत दिसतंय तर आय एम सॉरी. ठीक आहे, मी नाही सगळ्यांचा थोबडा लपू शकत. आय एम सॉरी, आम जस्ट सॉरी. ठीक आहे, तर एवढं भारी होतं भाई, काहीच क्लास होतं, म्हणजे वाव. मला असलं कॉलेज जीवनात कधी नाही भेटणार बँचोत, एवढी गरीब आहे मी. आणि दिस इज माय फ्रेंड मेहेक. ठीक आहे, आमचा असा एक रिच्युअल आहे, म्हणजे आमची एक अशी प्रथा आहे की जेव्हा पण आमचं प्राइज डिस्ट्रीब्युशन होतं तेव्हा आम्ही दोघी एकत्रच बसतो. ठीक आहे, क्या पैसा है इस कॉलेज के बाद, क्या पैसा है, क्या मतलब क्या वो चेयर है कि सोने का क्या है. ॲज युजल बक्षीस उतरण करण्या अगोदर ते असं बोर करतात, तर मग स्पीचेस देऊन असं बोर करत होते.
आणि मग तर मला झोप आली होती, एकदम झोप आहे, घाण झोप, एकदम असं गाणवर करून झोपायला पण करत होतं माझं, बट नाही जागा नव्हती. आणि मग रिझल्ट स्टार्ट झाले अँड गेस वॉट, मला नाही नंबर आला गझलमध्ये. यस, सॅड सॅड, व्हेरी सॅड. मला माझे बॉयफ्रेंड बघायला नाही भेटणार. एम आय क्राईंग अबाउट इट? नो. विल आय क्राय? यस. डू आय वॉन्ट टू क्राय? फक यस. पण मी रडली नाही रडली. मग वैतागून काय मग वेस्टर्नमध्ये तर भेटलं, पण मला त्यात पाहिजे पण नव्हतं. पण मी खूप सॅड होती. यू कैन सी द सैडनेस इन माय फेस. बेंचो क्या है लाइफ, हाँ क्यों मेरे को नहीं जीना है, बेंचो हटाओ यहाँ से मुझे, प्लीज मुझे घर जाना है. आणि मला ट्रॅफिकने एवढी गाण मारली ना बेंचो, मी काय सांगू तुम्हाला. खाना देतो, खाना अंकल, खाना देतो अंकल, भूक लगा है बहुत. आणि मग 3 तास ट्रॅफिकमध्ये बेंचोत बोचा सुजून आम्ही पोचलो कॉलेजला. आधी मग नंतरचा ड्रामा तुम्हाला माहीतच आहे की मला घरी कोण घ्यायला येणार. तुम्ही माझ्या डोळ्या बघून तुम्ही बघू शकता की मला किती रडायचं आहे, पण मी नाही रडली. एनिवेज आता मी घरी जाऊन रडणार आहे. बाय बाय.